इमॅजिन करा, तुम्ही सकाळी गॅस चालू करण्यासाठी किचन मध्ये जाता, परंतु गॅस संपलेला असतो आणि मग आपण नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन गॅसची बुकिंग करता। गॅस ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आपल्याला एजन्सी मार्फत फोन येतो व ते आपणास म्हणतात आपण ऑनलाईन बुकिंग जरी केलेली असेल तरी आपल्याला सिलेंडर घेण्यासाठी प्रत्यक्ष एजन्सीला यावं लागेल। प्रत्यक्ष एजन्सीला सिलेंडर घेण्यासाठी येऊन देखील आपल्याला सिलेंडर मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही आणि आपल्याला एजन्सीने सांगितल्याप्रमाणे आपण गॅस एजन्सीवर जाता आणि तेथे आपल्याला निदर्शनास येते सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांग। मित्रहो, भारतामध्ये मध्यमवर्गीय लोकांना रांगेमध्ये उभे राहण्याची जणू काही सवय झालेली आहे। सध्या भारत हा रांगप्रधान देश बनलेला आहे असं दिसून येत आहे। मुलांचे शिक्षण असू द्या, हॉस्पिटल असू द्या किंवा नोटबंदी असू द्या, प्रत्येक ठिकाणी रांगच रांग। यापूर्वी आपण कोविड काळामध्ये लसीसाठी रांगेमध्ये उभे होतो, तसेच सध्याच्या घडीला आपल्याला सीएनजी साठी देखील रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे आणि आता नवीनच गॅस सिलेंडर साठी रांग। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। आज आपल्या भारत देशामध्ये हा गॅसचा तुटवडा का जाणवत आहे, या मागील काय कारण आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट मनोज मेहता आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आपल्या भारत देशामध्ये 30 कोटीपेक्षा जास्त कुटुंब एलपीजीचा वापर करतात। अशा परिस्थितीमध्ये एलपीजीचा तुटवडा का जाणवतोय, त्याच्या मागील काय कारण आहे आणि या मागील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा तुटवडा भारतामध्ये नेमका याच वेळी का घडला। मित्रहो, या तुटवड्यामागे नेमकं एकच कारण आहे। 3000 किलोमीटर दूर असलेल्या एका युद्धामुळे हा तुटवडा आपल्याला जाणवतोय। आपणा सर्वांना माहिती आहे की हा युद्ध संघर्ष इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा आहे। या तिन्ही देशाच्या युद्धामध्ये भारताचा प्रत्यक्ष सहभाग नाही, मात्र इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाची ठिणगी भारताच्या किचन मध्ये पडली आहे। दुसऱ्या देशात होणाऱ्या युद्धामुळे भारतामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्या युद्धामुळे आपण आठवडाभर देखील सर्वाइव्ह होऊ शकत नाही आणि आपल्याला लांबच लांब रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे। अशा वेळी आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की आपली व्यवस्था खरीच एवढी कमजोर आहे का? आपला भारत देश एवढा मोठा असून आज आपल्याकडे 8 दिवसापर्यंत गॅस पुरेल एवढाही साठा नाहीये का? आता यामुळे भारतात काय घडायला सुरुवात झाली, जेव्हा एलपीजी सप्लाय कमी झाली तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी झाला तो कमर्शियल सिलेंडरवर। हे सिलेंडर रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा आणि रोडवर बसणारे गाडेवाले वापरतात। मुंबई, पुणे, बेंगलुरू, चेन्नई याच प्रकारे देशातील प्रत्येक ठिकाणी आता हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा बंद पडलेले आहेत। या सर्वाचा परिणाम म्हणजे तेथे काम करणारे कामगार हे एकाच दिवसात बेरोजगार झाले। एवढेच नाही तर या सर्वाचा परिणाम राम मंदिरावर पण झालेला आहे। अयोध्येतील राम रसोईला टाळे लागलेले आहेत। एलपीजीचा वापर करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे। भारतात दरवर्षी 3 करोड टन पेक्षाही जास्त एलपीजी वापरले जाते। पण मोठी समस्या काय आहे, भारताला लागणाऱ्या एलपीजी पैकी 60% पेक्षा जास्त एलपीजी इंपोर्ट करावे लागते। म्हणजेच जर मिडल ईस्ट मध्ये थोडाही जिओपॉलिटिकल क्रायसिस झाला तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो। भारताच्या एलपीजी इंपोर्ट्स पैकी 80 ते 90% शिपमेंट ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होते। पण युद्ध सुरू झाल्यावर याच मार्गावर जहाजाची हालचाल धोकादायक झाली। काही जहाजांनी या मार्गावरून येणे जाणे बंद केले आणि या सर्व कारणाचा परिणाम पडला भारताच्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामध्ये। हॉर्मुझ मार्गे जाणाऱ्या जहाजावर इराण मिसाईलद्वारे अटॅक करीत आहे। इराणने केलेल्या या अटॅकमुळे अनेक जहाजे नष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे हा मार्ग बंद पडला आहे। शासनाकडून लोकांना असं सांगण्यात येते की भारतासाठी हा रस्ता खुला आहे, परंतु प्रत्यक्षात सत्य परिस्थिती ही वेगळी आहे आणि याच सर्व कारणामुळे भारतामध्ये एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। मित्रहो, आता आपण पाहू गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काय परिणाम झाला। काही रेस्टॉरंटने आपले काही मेनू कमी केले, काहींनी आपले किचन पूर्णतः बंद केले, तर स्मॉल ढाबा हे पूर्णपणे बंद झाले। या सर्व मागे एकच कारण आहे की त्यांच्याकडे पुरेसा गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध नाही आणि शासनाने कमर्शियल सिलेंडरवर पूर्णतः बंदी आणलेली
केली आहे। एवढेच नाही तर शासनाने घरगुती सिलेंडरसाठी पण एक नियम जारी केला आहे। तसेच सिलेंडरच्या घरगुती वापरासाठी एलपीजी ची एक नियमावली तयार करण्यात आली आहे। उदाहरणार्थ एक सिलेंडर जर आपण आज घेतले असेल तर पुढच्या 25 दिवसापर्यंत आपल्याला दुसरे सिलेंडर बुक करता येणार नाही। हा 25 दिवसाचा अवधी हा शहरी भागासाठी आहे, तर ग्रामीण भागासाठी हाच अवधी 45 दिवसाचा आहे। लोकांनी अशा परिस्थितीमध्ये घाबरून गॅस बुकिंग करू नये म्हणून असा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला। शासनाद्वारे वेळोवेळी असे सांगण्यात येत आहे की गॅसचा साठा हा पुरेसा आहे, परंतु प्रकरणाची सत्य परिस्थिती ही वेगळी आहे। भारताला इतका एलपीजी का आयात करावा लागतो? आता एक महत्त्वाचा प्रश्न जो सर्वांना पडतो, भारतासारख्या मोठ्या देशामध्ये आपण स्वतःच का एलपीजी तयार करत नाही? याचे उत्तर आहे ऊर्जा मागणीचा प्रचंड वाढलेला स्तर। भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त आहे आणि मागील 10 वर्षात भारतात एलपीजीचा वापर झपाट्याने वाढलेला आहे। यामागे सरकारची एक महत्त्वाची योजना होती, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना एलपीजी मोफत कनेक्शन देण्यात आले आणि भारतामध्ये एलपीजी वापरणाऱ्या घरांमध्ये अचानक कोट्यावधींनी संख्या वाढली। एलपीजी वापर वाढला पण उत्पादन त्याच वेगाने वाढले नाही, म्हणूनच भारताला मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करावी लागते। भारतात बहुतांश एलपीजी मिडल ईस्टच्या देशांमधून येते। सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि कुवेत हे देश जगातील सर्वात मोठे गॅस एक्सपोर्टर्स आहेत। या सर्व देशातून येणारी जहाजे एकाच समुद्री मार्गातून येतात, स्ट्रेट ऑफ हार्मुज। म्हणजेच त्या मार्गावर जर संकट आले तर संपूर्ण सप्लाय चेन थांबू शकते आणि या युद्धामुळे नेमके हेच घडले। भारत देशामध्ये उद्भवलेल्या गॅस तुटवड्यामध्ये भारत सरकारने काय पाऊल उचलले? एलपीजीचे संकट टाळण्यासाठी भारत सरकारने काही तातडीचे निर्णय घेतले। भारताच्या रिफायनरीजना जास्तीत जास्त एलपीजीचे उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आले। विशेषतः इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना सांगण्यात आले की आपण जास्तीत जास्त एलपीजीचे उत्पादन करावे, जेणेकरून इम्पोर्टवर डिपेंडन्सी कमी होईल। इथे प्रत्येक राज्याच्या शासनाने आपल्या वतीने होईल ते पाऊल उचलले आहेत। जर शासनाला असे निदर्शनास आले की गॅस सिलेंडरची ब्लॅक मार्केटिंग होत आहे, अशा व्यक्तीवर इसेन्शियल कॉमोडिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद होत आहे। इराण, इस्रायल व अमेरिका यांच्यातील हा युद्ध संघर्ष फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाही, तर या तिन्ही देशाचा युद्धाचा परिणाम हा सबंध जगावर पडत आहे। कधी पेट्रोल महाग होते, कधी इलेक्ट्रिसिटी महाग होते, तर कधी एलपीजी महाग होते। आज भारतामध्ये निर्माण झालेले एलपीजी संकट हे आपल्याला धडा देण्यासारखे आहे। एनर्जी सिक्युरिटी हे कोणत्याही देशासाठी नॅशनल सिक्युरिटी आहे। एलपीजी ची ही स्थिती भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे। मित्रहो, गॅस टंचाई जी आहे त्या अनुषंगाने शासन आपले काम करत आहे। एक नागरिक म्हणून आपणही आपले कर्तव्य करायला हवे। शासनाने घेतलेल्या निर्णयाला आपण मदत करावी हे आपणाकडून अपेक्षित आहे। युद्धाच्या अशा परिस्थितीमध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आपण एक सुजाण नागरिक म्हणून सहकार्य करणं आवश्यक आहे। मित्रहो, एक सतर्क नागरिक म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये एलपीजी ची कुठे पण ब्लॅक मार्केटिंग जर होत असेल तर त्या बाबतीची तात्काळ कल्पना ही आपण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करावी व शासनास सहकार्य करावे, जेणेकरून आपले व आपल्या भारत देशाचे एलपीजी सिलेंडरचे संकट हे संपुष्टात येईल। हीच रांगेची प्रथा आपण सीएनजी भरताना देखील पाळत आहोत। त्याकरिता आपण आमचा हा व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय हिंद।